सरकारी ऑफिस सुद्धा माझं घर असं म्हणणारा नेता अजित पवार होते। नारायण कुचे यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिलाय। मित्र गेल्यानंतर दुःख काय असतं हे फडणवीसांच्या चेहऱ्यावरून कळलं असं नारायण कुचे यांनी म्हटलंय। इलेक्ट्रो ऑफिस मी जसं माझ्या घराचे पाणी धरतो तसं माझं ऑफिस आहे। सरकारी जरी असलं ती आपली मालमत्ता आहे, तिला जपलं पाहिजे आणि ती घरासारखी वाटली पाहिजे। एवढ्या आठवणी त्यांच्या, हे त्यांचं वाक्य हो। आमच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा एक मित्र गेल्याचं दुःख काय असतं हे देवेंद्रजीच्या चेहऱ्यावरून मला दिसलं। मोदींनी 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे अजित पवारांवर आरोप केले। भाजपनं दादांवर केलेले आरोप खोटारडेपणाचा कळस होता असं सामनात म्हटलंय। सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आलाय। अजित पवारांची बदनामी केल्याबाबत मोदी फडणवीसांनी दादांसह त्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी अशी मागणीच सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे। त्याच्या पंतप्रधान मोदींनी अजित पवारांवर 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला। त्याच मोदींनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना सांगितलं, अजित पवारांचं अकाली निधन हे कधीही भरून न येणारं नुकसान आहे। मोदी फडणवीसांनी अजितदादांवर केलेले सिंचन घोटाळ्याचे आरोप म्हणजे खोटारडेपणाचा कळस होता। दादांवर केलेला कोणताही आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत, पण सामाजिक जीवनातल्या नेत्याची बदनामी केल्याबाबत मोदी फडणवीस दादांसह त्यांच्या कुटुंबियांची माफी मागणार आहेत का असा सवाल सामनातून विचारण्यात आलाय।